पुढची बातमी। बीएमसीसाठी सर्व पक्षातील किमान 3 ते 4 उमेदवार इच्छुक आहेत। इच्छुक उमेदवारांची संख्या आता सरासरी 3000 पेक्षा जास्त झालेली आहे। सध्या मुंबईतील 227 प्रभागांमध्ये उमेदवारीसाठी स्पर्धा झाल्याचं दिसून येत आहे। मुंबईतील माजी नगरसेवकांसह सर्वच पक्षाचे त्या प्रभागातील वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आपापल्या नेत्यांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहेत। आपल्याच कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी यासाठी काही नेत्यांनीही पक्षप्रमुखांकडे फिल्डिंग लावलेली आहे। त्यामुळे नेमकी उमेदवारी कुणाला द्यायची असा प्रश्न पक्षाच्या प्रमुखाला पडलेला आहे। प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडल्या गेल्या, त्यांच्याशी आपण बोलूया। शिल्पा, सरासरी 3000 उमेदवार आहेत जे एकट्या बीएमसीसाठी इच्छुक आहेत। नेमकं काय या सगळ्या पक्षांमध्ये आता वातावरण पाहायला मिळतंय? कार्यकर्त्यांमध्ये यावरून काय चर्चा आहे? रिद्धी, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती तब्बल 4 वर्षानंतर निवडणूक आलेली आहे आणि या 4 वर्षानंतर मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक होण्यासाठी प्रत्येक उमेदवार हा इच्छुक असलेला पाहायला मिळतोय। 227 प्रभाग आहेत आणि या 227 प्रभागांमध्ये 227 नगरसेवक असणं महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने तसे फॉर्म भरणं देखील गरजेचं आहे, तसे उमेदवार इच्छुक आहेत। मात्र आपण जर पाहिलं तर 4 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे। प्रदीर्घ कालानंतर ही निवडणूक होत असल्यामुळे अनेक जे उमेदवार आहेत ते इच्छुक असलेले पाहायला मिळतात। 3000 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असलेले पाहायला मिळतात। उमेदवारांची संख्याच इतकी वाढली की फक्त 227 प्रभाग आहेत आणि उमेदवार आहेत 3000 पेक्षा जास्त। त्यामुळे आता प्रत्येक पक्षामधील जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्यापुढे मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला पाहायला मिळतोय। कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही काही वर्षांनंतर होत आहे आणि त्यासाठी प्रत्येक पक्षातून, मग भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर जे पक्ष फुटी झालेली आहे त्यातील देखील प्रत्येक प्रभागामध्ये 3 ते 4 जण हे इच्छुक उमेदवार असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता उमेदवारी कोणाला दिली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर विशेष म्हणजे प्रत्येकाला असं वाटतंय की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला उमेदवारी मिळावी, मुंबई महानगरपालिकेचा निवडणूक लढवून नगरसेवकाचं जे पद आहे ते आम्हालाच मिळावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने तशी तयारी देखील केली जात आहे। जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्याकडे फिल्डिंग देखील लावली जात आहे। त्यामुळे आता जर आपण पाहिलं तर हा जो पेच प्रसंग निर्माण झालेला आहे तो पक्षश्रेष्ठींसमोर देखील निर्माण झालेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पक्षश्रेष्ठी यांना कशी समज देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्याचबरोबर प्रत्येक प्रभागामध्ये जर 3 ते 4 इच्छुक उमेदवार असतील एकाच पक्षातील तर येणाऱ्या काळामध्ये जो कार्यकर्ता आहे त्याच्यापुढे देखील पेच प्रसंग निर्माण झालेला पाहायला मिळतोय। पाठिंबा नेमका कोणाला द्यायचा असा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे प्रत्यक्षात आता कोणाला संधी मिळते हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल। धन्यवाद शिल्पा सगळ्या माहितीसाठी।